डोकेदुखी, गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. खानापूर तालुक्याच्या राजकारणात आज एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. खानापूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड बिनविरोध होत तालुक्यातील सत्तेचा नवा अध्याय सुरू झालाय. खानापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिंदे सेनेच्या सुवर्णा प्रशांत भोसले यांची तर उपसभापतीपदी सुहास उर्फ नाना मालोजीराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खानापूर पंचायत समितीच्या निवडणुकीत शिंदे सेनेचे सर्व 8ही उमेदवार विजयी झाल्याने सत्तेवर शिंदे सेनेची मजबूत पकड आधीच स्पष्ट झाली होती. त्यातच सभापती आणि उपसभापती पदाची निवड बिनविरोध झाल्याने शिंदे सेनेचे वर्चस्व आणखीन ठळकपणे दिसून आले. सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षणासाठी राखीव होतं. मंगळवारी झालेल्या विशेष सभेत अध्यासी अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी संताजी पाटील आणि उपनगर अध्यक्ष अमोल बाबर उपस्थित होते. सभापती पदासाठी नागेवाडी पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या सुवर्णा प्रशांत भोसले तर उपसभापती पदासाठी बलवडी खानापूर गणातून विजयी झालेले सुहास शिंदे यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालेत. एकमेव अर्ज दाखल झाल्याने सुवर्णा भोसले यांची सभापतीपदी आणि सुहास शिंदे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांनी केले. दरम्यान खानापूर पंचायत समितीला पंचायत राज व्यवस्थेत एक वेगळी परंपरा लाभले. यशवंत पंचायत राज अभियानामध्ये राज्यस्तरावर यश मिळवण्याचा मानही खानापूर पंचायत समितीने मिळवलाय. नवीन पदाधिकाऱ्यांनी ही परंपरा जपत पारदर्शक आणि लोकाभिमुख कामकाज करावे तसेच जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी व्यक्त केली. नव्या नेतृत्वाकडून खानापूर तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळेल अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत. नमस्कार, मी सुवर्णा प्रशांत भोसले प्रथमा स्वर्गीय आमदार मान्य अनिल भाऊ व काकींना वंदन करते. कारण आज जो आपला विजय होऊन मला जो आज खानापूर पंचायत समिती पदाचा मान मिळाला यामध्ये भाऊ आणि काकीचे आशीर्वाद आहेत. आमच्या कुटुंबाच्या मागे पहिल्यापासून सर्व सुखदुःखामध्ये सर्व बाबर कुटुंबाचे आशीर्वाद आहेतच. आज माननीय आमदार सुहास भैया आणि उपनगराध्यक्ष अमोलदादा यांनी जो माझ्यावर सभापतीचा विश्वास दाखवला आहे तो मी येत्या काळात सार्थ करून दाखवीन अशी ग्वाही देते. तशी पूर्ण खानापूर तालुका व नागेवाडी गणातील सर्व बंधू भगिनी यात सर्वांचा माझ्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. जे पद आपणास मिळाले आहे ते फक्त माझे नसून तर सर्व मतदार बंधू आणि भगिनीचे आहे. तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवून मला सभापती पद दिली आहे त्याबद्दल मी सर्वांची कायम ऋणी आहे. येणाऱ्या काळात तुम्ही दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखवी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पदासाठी संधी देण्यासाठी सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार सुहास भैया आणि या विटा नगरपालिकाचे उपनगराध्यक्ष सन्माननीय अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण एक टीमवर्क म्हणून काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. खानापूर पंचायत समितीच्या आतापर्यंतच्या कार्यकालामध्ये अतिशय पंचायत समितीचा चढता आलेख असून त्या पंचायत समितीच्या लौकिकास आम्ही सर्वजण निश्चितपणे वाढ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा मी सन्माननीय आमदार सुहास भैया आणि अमोलदादा यांचं आभार मानतो. आणि खानापूर बलवडी पंचायत समिती गणातून ज्या लोकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी सुद्धा त्या सर्व मतदारांचं आभार मानतो. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.